मॉर्निंग, तुम्हा सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज दुपारचे 1 वाजलेत आणि यथार्थची मम्मी आली आहे पार्लरला. इथे जवळच आहे, बिल्डिंगमध्येच पार्लर आहे. तर त्यांना आयब्रो वगैरे थोडं केसांना स्ट्रेटनिंग वगैरे करायचं होतं. तर यथार्थ नवीन घर बघितलं आणि त्यामध्ये काय थांबत नाही. इथे बघा, यथार्थ कुठे लपलाय? कुठे लपलाय? हाय कर, हाय कर. कोण आले? अरे वा, तुम्ही पण याच बिल्डिंग मध्ये करायला. बरं झालं वरती आलो पार्लर मध्ये. वरती काय हा राहण्याच कुठं गेला? बरं चल, मी लपते. यथार्थ बरं यथार्थ कुठं निघाला? चल पण. बाय. येऊ नको आता, थांब तिथंच. ऐकत नाही माझं. चल बाय. यथार्थ, मी जाऊ का? मी लपून बसले तरी पण हा घाबरा नाही, एकटा खेळत बसलाय. वा, नवीन घरात नको म्हणते, रडत होता खूप. थांब. चल उठ. मी आता कॉलेजवरून आली तर काकाने हाका मारली. म्हटलं काय झालं तर इकडे आंटी रडायला लागली. तुझं कानातलं सापडत नव्हतं. दाखव, कानातलं सापडलं का? कानातलं काल ना नटाईच्या राड्यामध्ये काय झालं, नकली मेकअपच्या सामानामध्ये ठेवून दिलं आणि सगळं कपाट खालीवर केलं. बघा इकडं, हे सगळं खालीवर केलं. इकडं बघा, सगळं खालीवर केलं. तिकडं सोन्याचे डबे सगळे फेकून दिले. माझं आवडीचं कानातलं भेटत नाही. हे मला पहिल्यांदा यांनी काहीतरी गिफ्ट दिलेले, त्यामुळं खूप जवळच आहे माझे हे कानातलं. आणि ते मला वाटलं आता हरवून गेलं. जोरात रडायला लागले. मिताली कॉलेजमधनं आली, मितालीने शोधून दिलं मेकअपच्या सामानामध्ये. काल घरामध्ये ठेवलं. ही शोधत नाही काय ना, रडायला लागते डायरेक्ट. परत करशील का असं? म्हणलं कुठं तरी टाकूनच आले म्हणलं मेकअपच्या ह्याच्या राड्यामध्ये. माझ्याकडून असंच होऊन जातं, सारखं लक्षात राहत नाही तिच्या कुठली वस्तू कुठे ठेवली, लक्षात राहत नाही. त्यामुळं मी गोल्ड जवळ कधीच ठेवत नसते. फेकून दिलं. यांचं मी सगळं काढले, कागदपत्र फेकून दिले. म्हणलं तुम्हाला सांभाळता येत नाही का? सगळं माझ्याकडेच देतात ठेवायला. आता ठेवते सगळं व्यवस्थित लावून. बरं, असं झालं आता. बाई, मी म्हटलं तशी माझी अभ्यास झाली. कुठल्या वस्तू जागेवर आणि टायमिंगवर सापडत नाही, म्हणून आता सगळं कपाट खाली केलं. कपाटाचा एवढा सगळा पसारा काढलाय. हा सगळा साड्या वगैरे काढल्यात. जास्मिनला घेतली. मग तिला म्हणलं, मुली गावाकडे गेल्या ना की मग मला एकटीला तर आवरणं व्हायचंच नाही, म्हणून आता तिला घेतली. मध्ये तिला घड्या ऑलरेडी घातल्यात, घड्याच काढल्यात. आणि आता त्या नुसत्या कपाटात लावून ठेवणार आहे. पैठणी इकडं काही लावल्यात आणि काही लावायचं चाललंय. तर बघा कपाट कसं सेट करते मी माझं.